नमस्कार मित्रांनो, पहिले प्रेम या कथेचा पहिला पार्ट आहे. काही चुकले तर नक्की सांगा, मी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन. असे म्हणतात की पहिले प्रेम हे पहिले प्रेम असते आणि अशीच एक कथा आहे. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या नवीन कथेला. आज सकाळी दर्शन आपल्या कथेचा नायक मनमिळावू, समजूतदार, फक्त जरा झोपाळू आहे. त्याच्या बाबतीत तुम्हाला पुढे अनुभव येईल. दर्शनच्या घरी त्याचा मोठा भाऊ होता आणि वहिनी. मोठा भाऊ इंजिनियर होता. दर्शनची घरची परिस्थिती तशी चांगली होती. आपला दर्शन उशिरापर्यंत झोपला होता. आईने आवाज दिले तेव्हा आपले दर्शनराव उठले. मग दर्शन फ्रेश होऊन खाली आला. आईने त्याला नाश्ता दिला. तो करून पटकन ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला. बॅग घेऊन निघू लागला तोच त्याचे बाबा आले आणि नवीन जॉब मिळाला म्हणून ऑल द बेस्ट केले. आई बाबाचे आशीर्वाद घेऊन निघाला. घरातून रहदारी कमी होती. सकाळी रस्त्यावर एक रिक्षा पकडत असताना एक मुलगी, तिचे नाव गौरी, आपल्या कथेची नायिका. मनाने निर्मळ पाण्याचा झरा वाहतो ना, तशी आपली गौरी आहे. तिला पाहताच क्षणी तो आपला दर्शन बघतच राहिला. रिक्षावाला काकांनी हॉर्न वाजवला तेव्हा तो त्यातून बाहेर आला. प्रवास करत असतात तेव्हा तो तिच्याकडेच बघत असतो. पण गौरी मात्र आपल्याच तंद्रीत होती. तिला पहिल्या जॉबचं टेन्शन होतं. रिक्षाने प्रवास करत होती. दोघांनाही एकच ठिकाणी जायचे होते. मग काय प्रॉब्लेम नव्हता. ते दोघं उतरल्यानंतर दोघंही एकमेकांकडे बघून हलकी स्मित हास्य केले आणि इंटरव्ह्यूला गेले. जॉब दोघांनाही एकच कंपनीमध्ये भेटला. दोघंही खुश होऊन बाहेर आले. दोघांनी एकमेकांचे अभिनंदन केलं आणि आपापल्या वाटेने निघून गेले. इकडे दर्शन मात्र घरी आल्यावर तिचाच विचार करत होता. त्याला ती बघता क्षणी आवडली होती, पण अजून ओळख व्हायची होती. उद्या जॉईन होणार होते दोघेही. त्यामुळे विचार करत करत शेवटी कधी झोप लागली कळलंच नाही. गौरी जॉब मिळाला म्हणून खूप खुश होती. तिने घरात आल्या आल्या आईला सांगितलं. तिच्या आईला खूप आनंद झाला होता. गौरीची घरची परिस्थिती बेताचीच होती. एक लहान भाऊ होता. त्याचं नाव साकेत. साकेत यंदा 12वीला होता. गौरी लहान असतानाच तिचे वडील वारले. मग आईने खूप कष्टाने त्यांना मोठं केलं. त्यामुळं आता घरची जबाबदारी गौरीने घेतली. तिला आता आईला आनंदी बघायचं आहे. आता उद्या गौरीला ऑफिसला जायचे होते म्हणून लवकर उठायचे होते. म्हणून लवकर झोपली. सकाळी उठल्यावर पटापट आवरून ऑफिसला आले. आज पहिला दिवस होता तर उशीर करून चालणार नव्हते. पोहोचले होते ते. आज पहिल्या दिवशीच बॉसने भरपूर काम दिले होते दोघांनाही. तेच करत करत दिवस संपला. दोघेही खूप थकली होती. तर आता ऑफिस सुटल्यावर लगेच घरी जायला निघाले. जात असताना
त्यांची नजरानजर झाली आणि त्यांनी एक स्मित हास्य करून निघून गेले. मित्रांनो, ही लव्ह स्टोरी पुढे खूप भारी आहे. तर आजचा पार्ट कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पार्ट 2 मध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.